म्हणजे सतीश समालोचक सिनियर समालोचक मान्य श्री संतोष सर. हॅलो, थँक्यू सो मच साजिद मडवी. तर एकडपारा टीमचा 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे कॉम्बॉक्समध्ये. आपणास विनंती आहे, मंगेश आपला 12वा प्रतिनिधी पाठवा प्लीज. मॅचला सुरुवात होते. क गटमधली ही पहिल्या सत्रामध्ये तिसरी मॅच. गावदेवी एकटपाडा विपक्ष वलप टीम आपल्याला पाहायला मिळेल. साहिल गायकर स्ट्रायकिंग गेला आणि त्याच्याबरोबर आशिष सतीश पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती प्रवीण पाटील. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. मॅच होते सुरुवात. तिसरी मॅच प्रथम सत्रामधली क गट मधली. पहिला बॉल प्रवीणच्या माध्यमातून डिलिव्हर केला गेला. आल्या ठोकून दिला, भिरकावून दिला सीमारेषा बाहेर. साहिल गरकरच्या बॅटमधून आल्या दमदार फटका. पॅव्हेलियन मधून सेट होऊन येत असताना साहिल गायकरला आपण पाहतो. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला त्या वर्षीतला सर्वाधिक फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू खेळाडू. पहिल्याच बॉलवरती दणका दिलाय खरं तर प्रवीणच्या चेंडूवरती. तेवढा चांगला दर्जेदार गोलंदाज आणि त्या गोलंदाजाला प्रत्युत्तर दाखल. इनसाइड आउटचा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. जजमेंट थोडंसं चुकलाय. सीमारेषेलगत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी फलंदाजांकडे. सन्माननीय रामदासजी पाटील मनसे तालुका प्रमुख यांनी मात्र या ठिकाणी खूप चांगलं वक्तव्य केलं. आज भक्तिमय वातावरण आहे महाशिवरात्रीचं आणि क्रिकेट पण वातावरण इथे मात्र या स्पर्धेमध्ये निर्माण झाले खऱ्या अर्थाने. आणि खूप मोठं डोनेशन, खूप मोठं आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तब्बल 11,000 रुपयाचं डोनेशन रामदासजी पाटील यांच्या वतीने या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. बॅटची काढा घेऊन बॉल मात्र लेग स्ट्रिपमध्ये केलाय. यश मंगेश आलेले आहेत. आज भरपूर साऱ्या मॅच इकडे तिकडे आहेत आणि त्याचवेळी आज ज्या सगळं सर्वाधिक फॉर्ममध्ये संघ असलेला या टेनिस विश्वामध्ये आपण पाहतोय. कारण मंगेशच्या नावावरती यावर्षी 2 बाईक लागलेल्या आहेत आणि त्याचवेळी त्यांचा संघ सुद्धा तेवढा दमदार कार्य करत आहे या टेनिस विश्वामध्ये. त्याच दर्जाचा संघ आहे जरूर, मात्र त्यांच्यावरती हा टोला लगवलाय. अगदी साहिलच्या बॅटमधून आलाय. कॉम्बॉक्स मध्ये हा षटकार आणि या 17 मधला या षटकामधला दुसरा षटकार. या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीचा दिवस. भक्तिमय वातावरण या आठवड्यामध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळेल. कट केलाय. अप्पर कटचा फटका. क्लासिकल फटका. सुरक्षित फटका. सेफली लँड झालाय. चेंडू सीमारेच्या बाहेर एका टप्प्याने गेलाय. चौकार. आतापर्यंत 18 धावा आलेल्या आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. प्रवीण पाटील एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्यावरती चढवलेला हल्ला आपण पाहतो साहिल गायकरच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग गेला अजूनही आपण पाहतो जी जबाबदारी त्याच्यावरती आहे. मंगेश थोडा उशिराने दाखल जरूर झालाय, मात्र ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्याकडे. स्लोवर फेकला त्यावरती चखवलाय आणि तिथून मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. फलंदाज झालाय बाद आणि प्रत्युत्तर दाखल गोलंदाज प्रवीणने मात्र साहिलची विकेट काढली आहे. षटकामध्ये आपण विश्लेषण पाहिलं तर 18 धावा षटकामध्ये आल्या. मंगेशला लगेचच मैदानामध्ये दाखल व्हावं लागतं. त्याच्या बरोबरीने सतीशला आपण पाहतोय. या वर्षीचा बायकरमॅन आपण पाहतोय. अगदी आपल्या बाजूच्याच मैदानावरती त्याने बाईक पटकावलेल्या आहेत. त्यामध्ये पापडीच्या पाडा मैदानावरती एक बाईक, त्यानंतर इनामपूरच्या मैदानावरती एक बाईक. अशा प्रकारचा खेळ राहिलाय मैदानावरती. मागच्या 2 वर्षापासून काहीसा अटकेल त्याचा मंदावला होता. यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आलेला आहे. याच दरम्यान सन्माननीय अतिथी प्रताप पाटील साहेब, सागर पाटील साहेब आणि जयदीप टेंबे साहेब वडप या सर्वांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर आमचे अंपायर मित्र पंच अनिलजी टेंबे साहेब सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. भरपूर वर्षापासून पंचांची भूमिका त्यांची राहिलेली आहेत. आज आपल्या
टीमला सपोर्ट करण्यासाठी ते व्यस्त कार्यक्रमातून आलेले आहेत. भरपूर वर्षापासून त्यांची पंचांची भूमिका राहिलेली आहे. वलभच्या मैदानावरती येणाऱ्या 16 फेब्रुवारीला मोठी स्पर्धा संपन्न होणार नाईटची. आता मात्र मैदानामध्ये स्ट्रायकिंग एला सतीश रुपेकर आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून स्ट्राईक घेतली जाते आणि गोलंदाजच्या मार्गवरती गोलंदाज निहाल पाटील. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आतापर्यंत. त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार आणि दुहेरीची 1 धाव, 1 डॉट आला आणि त्यानंतर 1 विकेट पडलेला बॉल. अशा प्रकारचं विश्लेषण राहिलं पहिल्या षटकामध्ये. निहाल आलाय दुसऱ्या षटकामध्ये फुल टॉस. त्यावरती मात्र अगदी योग्य रीतीने फटका एक्झिक्यूट करता आला नाही. सतीशला सिंगल आली. सिंगलने मात्र स्कोअर कार्डवरती धावा लागल्या 19 धावा. पंतांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो रतन सर आणि मनोज पवार सर पूर्ण लीड करतायत या स्पर्धेला पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि एक पंच आम्ही व्यासपीठावरती पाहतो अनिल टेंबे सर. मनपूर्वक धन्यवाद. मंगेशाला स्ट्रायकिंग यांना जबरदस्त फॉर्म मधला खेळाडू आणि त्याच्यासमोर निहाल गोलंदाजी करत असताना पाहायला मिळू शकेल. अशा प्रकारे गोलंदाजी मंगेशसाठी असणार आहे. पुढील बॉल बॉल फुलठास दिला. त्यावरती हा फटका इनसाइड आउटचा झेल पकडला जातोय आणि इथून मात्र नो बॉलचा इशारा पंचांचा आलेला आहे. पहा फलंदाज बचावलाय. खरं तर बीमर बॉलवरती हा फटका होता. त्यावरती सिंगल आली आणि आता मात्र पाहतोय आपण 2 धावा एकवटल्या जातील. थोडासा विचार विनिमय केला जातोय वलभ टीमच्या माध्यमातून आणि त्याने सुद्धा मला वाटतं योग्य निर्णय गेला. त्याने सुद्धा पाहिलेलं आहे की एक्झॅक्टली भरपूर योग्य निर्णय घेतलाय. त्यांनी पाहिले का उंची अधिक होती चेंडूवरती आणि त्यानंतर बिमार बॉल आणि आला फ्री हिटचा इशारा सतीशसाठी. 2 धावा एकवटल्या धावसंख्येमध्ये. धावा झाल्या त्या 21. पुढील बॉल असेल फ्री हिटचा. आज भरपूर बिमरचे बॉल आलेले आहेत गोलंदाजच्या माध्यमातून. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. सतीश रुपेकर त्याच्यासाठी हा बॉल सुवर्ण संधी साधता आली नाही आणि बॉल आला डॉट. निहालने लगेचच कमबॅक केलं. आपल्या गोलंदाजीवरती मात्र या ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळालं. जसा मागचा बॉल बीमर फेकला होता तसं मात्र कमबॅक करत असताना या बॉलवरती डॉट बॉलने समाप्ती झाली. धावसंख्या रोखली आहे 21 धावसंख्येवरती. आपण पाहता आता स्वर्गीय प्रभाकर आसुपाटी स्मृती चषक त्यामधली तिसरी रात्र. त्यानंतर मात्र आता टोला चांगला आहे. बॅटच्या रडारमध्ये बॉल आला. भिरकावून दिला सीमारेषा बाहेर. मायटी हिट 6 मात्र काहीशी खराब सुरुवात प्रवीणची राहिली आहे गोलंदाजीच्या आधारे. त्यानंतर या षटकामध्ये सुद्धा षटकार आला. धावसंख्या तब्बल 27 वरती जाऊन पोहोचले आणि दुसऱ्या बाजूने एकाडपाडा संघ सुद्धा दमदार कामगिरी करत आहे फलंदाजीच्या आधारे. सतीश अलॉन द कार्पेट केला. कोदून काढला अक्षरशः बॉलला. त्यावरती सिंगल घेत असताना मंगेशला स्ट्राईक मिळाली आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा एकवटल्या जातील. पहा 1 सिंगल आणि नो बॉलची 1 धाव. 2 धावा इथे जोडल्या जातील धावफलकावरती. 2 धावा आणि सांघिक धावफलक ना जोडल्या का? 2 धावा आणि सांघिक धावफलक 29. 29 धावा. एस नो बॉलचा इशारा फीटचा इशारा असेल. आता मंगेश आहे मात्र बातचीत केली जाईल पहा पंचांच्या माध्यमातून.
येस पंच, नो बॉल आहे ना. ओके, पुढचा फील्डचा बॉल असेल. 29 धावा झाले धावफलकावरती आणि त्यामध्ये मंगेश गायकरसाठी सुवर्ण संधी. निहालच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 2 नो बॉल आलेले आहेत. पुढील बॉल त्यावरती फटका जरूर खेचलाय. क्षेत्ररक्षक आलेत, चेंडू पकडलाय, मात्र फील्डचा चेंडू असल्या कारणाने मंगेश पुन्हा एकदा बचावला जाईल. धाव आली सिंगल, धावा झाल्या 30. षटकामध्ये 2 अवांतरचे चेंडू फेकले गेलेत. थोडंसं लांबलेलं षटक आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावरती लागलेत. प्रभाकर शेट गायकर यांचा सपोर्ट राहिलेला आहे टीम एकाटवाडा संघाला. पुढील बॉल सतीशसाठी, त्यावरती नो लुकिंग शॉट. काय फटका खेचला यावेळेस, अगदी समोर पाहिलं आणि मागे फटका खेचलाय. अगदी व्हिडिओ व्हायर होणारा फटका मंगे इथं मात्र सतीश रुपेकरच्या बॅटमधून आलाय षटकार. टॅलेंटेड आहे आणि तीच गुणवत्ता सिद्ध केली आहे सतीश रुपेकरने मंगेशच्या साथीने. पुढचा बॉल निहालचा आहे. थोडंसं प्रेशराईज केलं जात आहे गोलंदाजाला, कारण त्याच्यावरती षटकार येत आहेत. नो बॉलही फेकले आहेत त्या षटकामध्ये आणि त्याच वेळेला मात्र 36 धावा लागल्या आहेत दुसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत. याच स्पर्धेमध्ये आज आपण 91 धावा पाहिल्या राजाराणी घोट टीमच्या. आता 36 होत असताना पाहिल्या आणि या बॉलवरती मात्र लाईन चुकीची आहे आणि इथून मात्र हा वाईटचा इशारा येत असताना धाव एकवटली जाईल. धावसंख्या झाली आहे ती मात्र 37 धावा, 37. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 3 अवांतरचे म्हणजे आता 9 बॉल फेकावं लागतील या षटकामध्ये. भरपूर वेळापासून हे षटक लांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकारी आलेत आणि 3 अवांतरच्या धावाही आलेल्या त्या षटकामध्ये. 9 चेंडू फेकावे लागत आहेत या हल्ला. पुढचा बॉल आणि यावेळेला काय झालं पहा, तशाच प्रकारचा फटका खेचण्याचा प्रयत्न केला. आता प्रत्युत्तर दिलं निहालने सतीशला. दांडे गुल केले, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा बाद झाला 37 धावसंख्येवर. आहे तुर्भे संघ विजय प्रस्थापित केलेला आहे. 17 तारखेला त्यांचं आगमन जरूर होणार आहे. खूप एन्जॉय केलं आज तुर्भे संघाने. खरं तर एक मॅच जरूर पाहिली आपण सिद्धी करोले आणि एक फ्रेंडशिप मॅच पाहिली खरं तर तुर्भे आणि सिद्धी करोलेमध्ये. लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज, पंच इशारा करतायत. वलप टीम आपल्याला विनंती आहे, आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज. कारण ज्या प्रकारची मॅच आपण पाहिली ना, तर खऱ्या अर्थाने आपण पाहिली ती दुसरी मॅच तुर्भे आणि सिद्धी करोलेमध्ये. आज खऱ्या अर्थाने उत्सव आपण साजरा करत होतो शिवरात्रीचा आणि ते भोंगे खऱ्या अर्थाने सिद्धी करोले संघाला मला वाटतं मिळाली नाही. तुर्भेकरांनी आणले होते, तयारी करून आले होते ते आणि त्यांनी भरपूर एन्जॉय केलं आज क्रिकेट. क्रिकेटमध्ये वातावरण कसं असावं ना, त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल मागच्या मॅचमध्ये सुद्धा. आता 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहेत तब्बल 37 धावा. या धावा रोखण्यासाठी मात्र प्रयत्न केले जाऊ शकतात का ते पाहायचं आहे मैदानावरती. कारण आता इतर 3 गोलंदाज बाकी आहेत. अशाच प्रकारची मॅच आपण पाहिली होती. 3 ओव्हरमध्ये 49 झाल्या त्या कोपरे संघाच्या. त्यानंतर नावाली संघाने जी गोलंदाजी केली ना, ती लाजवाब केली. फक्त 14 धावा दिल्या 2 षटकांमध्ये आणि 64 धावा त्यांना करायचे असताना ते अगदी योग्य रीतीने 4 चेंडू राखून त्यांनी मॅच जिंकली होती. अशा प्रकारची गोलंदाजी ते पाहायला मिळू शकेल का या बेडीस मैदानामध्ये? तिसरा गोलंदाज निशांत पाटील आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर जिशान सैफी आलेला आहे तिसरा फलंदाज 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. त्याने आपली चांगली फटकेबाजी दाखवली आहे. कारण साहिल खाना इथे मात्र गायकरने केल्या 18 धावा आणि त्याचबरोबर सतीश रुपेकरने केल्या 14 धावा. आता मंगेश थोडा स्ट्रगल करतो मैदानामध्ये. त्याच्या बॅटमधून जास्त धावा आलेल्या नाही, सिंगल धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. रोहित गायकर असतील, त्याचबरोबर सागर गायकर असतील, सुनील रुपेकर, हे सर्व सिनियर खेळाडू आहेत. यांच्या माध्यमातून या संघाला चांगला सपोर्ट मिळत जातो सातत्याने आणि आज टेनिस विश्वामध्ये आपण पाहिले ना, तर या संघाचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो निशांतला
पुनरागमन करावं लागेल टीमसाठी, कारण 37 धावा लागलेल्या आहेत. 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि मंगेश सारखा फलंदाज अजूनही मैदानावरती फलंदाजी करतोय. पहिलाच बॉल मंगेशसाठी, बॅटच्या टोवरती लागलाय, उंची जास्त आहे, अंतर नाही आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आलेत आणि झेल सोडलाय तिथे. कोणी सोडला? अमन पाटील. आणि ज्यांच्या नावाने संघ खेळत असताना पाहायला मिळतं बा, अमन पाटीलने झेल सोडला. खूप चांगला खेळाडू आहे, मात्र आज जजमेंट थोडंसं चुकलंय. प्रभाकर शेठ पाटील यांचे सुपुत्र आहेत खरं तर, आणि त्यांच्याच नावाने अमन ब्रिगेड रियान शिलेवन वलफ संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. झेल कोणाचा सोडला तर मंगेश गायकरचा सोडलेला आहे. एक नोबॉलवरती जीवनदान आणि आत्ताचं जीवनदान मंगेशला मिळालं. जिशान आहे, इथून मात्र ऑफ साईडला खेळायचा आता, चेंडू गेला ऑन साईडला, तिथे थोडी चुकी झाली होती. सीमारेषेला चेंडू पकडला जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा होती फलंदाजांकडे. 2 धावा घेतल्या गेल्या त्यावरती आणि 6 झाले 2 धावा आणि संघाची 40 धावा धावफलकावरती लागल्या. निशांत गोलंदाजी करतोय. दोन्ही आपल्या चेंडूवरती पाहिल्यानं तर खऱ्या अर्थाने संधी निर्माण झाली होती जलती तोडण्याची, मात्र दोन्ही वेळेला जल सुटले, धावाही आलेल्या आहेत. आता निशांत स्ट्रायकिंग गेलेला आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. निशांत 2-4 पालांच्या रनपणे गोलंदाज आता शॉर्ट पिच फेकला होता, त्यावरती मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती. तिथून मात्र वलप टीम कमबॅक करत असताना याच गोलंदाजीची अपेक्षा केली जात आहे वलप टीमकडून, की निरंतर चांगले चेंडू फेकले जावेत, विकेट टेकिंग गोलंदाजी केली जावी, ही अपेक्षा निशांतकडून येत असताना बॅटची कडा लागली आणि विकेट टेकिंग गोलंदाजी ती साधली आहे निशांतने आणि जिशानला इथं बाद केलेला आहे. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज 40 धावसंख्येवरती बाद. संदेश गायकर आपल्याला पाहायला मिळेल, 5व्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे. भरपूर वेळपासून मंगेशी मैदानावरती आहे. जास्त चेंडू त्याला खेळण्यासाठी मिळाले नाहीत, मात्र 3 चेंडूवरती 3 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. अंतिम सत्रामध्ये त्याची धडाकेबाद फलंदाजी पाहायला मिळू शकेल. मात्र इथून मात्र गोलंदाजचं कौतुक करणं तेवढं अपेक्षित आहे. निशांतची गोलंदाजी आपण पहिले 4 चेंडू फेकले, 3 धावा दिल्या आणि विकेटसुद्धा संपन्न केल्या. पहिल्या चेंडूवरती मंगेशची विकेटसुद्धा संपन्न झाली असती, मात्र झेल सुटला आणि मंगेश अजून मैदानावरती आहे. धावा झालेल्या 40 आणि गडी बाद झाले 3 आणि मैदानावरती षटक चालू आहे 3रं, त्यामधला हा 5वा बॉल फेकण्यासाठी तयार आहे निशांत आणि समोर पाहायला मिळेल तो मात्र संदेश, त्याच्यासाठी बॉल. अगदी तिन्ही बॉल आपण पाहिलेलं तशाच प्रकारचे डिलिव्हरी केलेले आहेत आणि तिन्ही बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा फलंदाजाने प्रयत्न केला आहे. जिशान बाद झाला, त्याच्यानंतर संदेश आला आहे, त्याचा सुद्धा तोच प्रयत्न पाहायला मिळाला. लगातार त्या 3 चेंडूवरती धाव आली नाही, धावा फक्त 3च आलेल्या आहेत. याच गोलंदाजी अपेक्षा होती. आता मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला, इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक नाही डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत असताना चेंडू फरार झाला सीमारेच्या बाहेर. आलाय चौकार संदेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या झाली आहे 3 षटकांमध्ये 3 गडी बाद, 44 धावा. पुढील मॅचसाठी आम्ही इन्व्हाइट करत आहोत रोहित सी विपक्ष धरणा टीमच्या कर्णधारणा ऑफिशियली पहिला कॉल. 4 षटकांमध्ये आपण रिपोर्टिंग करा. 5व्या षटकामध्ये झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. रोहित सी विपक्ष धरणा या संघाला विनंती असेल, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे आयोजन कमिटीकडे. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांमध्ये धावसंख्या 44 आहे. त्यानंतर चौथा गोलंदाज कोणता असेल याकडे आपण लक्ष देऊया, कारण 5 षटकं आणि 5 गोलंदाज इथे मात्र वापरायचे आहेत. एक वेगळी संकल्पना आपण पाहतो. सातत्याने मात्र काय होतं की 5 षटकं असतात आणि 4 गोलंदाज वापरले जातात आणि त्याचमुळे एखादा गोलंदाज असा असतो की तो बॅटिंगही करत असतो आणि त्याच्यामुळे त्या फलंदाज गोलंदाजी करत असताना त्याच्या धावाही जास्त होतात, विकेट जास्त होतात, त्याला मॅन ऑफ द सिरीजची बाईकसुद्धा मिळण्यासाठी योग्य या ठिकाणी संधी असते. आणि त्याचमुळे बरेच या ठिकाणी आयोजक कमिटी मात्र या ठिकाणी वेगळा निर्णय घेतात की 5 षटकामध्ये 5 गोलंदाज, म्हणजेच गोलंदाजांना सुद्धा एक वेगळी संधी इथे मात्र प्राप्त होत असते. वेदांत पाटील गोलंदाजी मार्गवरती आहे.
मंगेश गायकर बराच वेळपासून फलंदाजी करतो. 3च चेंडू खेळण्याची संधी जरूर मिळाली आहे त्याला. मात्र पाहूया वेदांच्या गोलंदाजीवरती कशा प्रकारचं या ठिकाणी गोलंदाजी होते आणि दुसऱ्या बाजूने फलंदाजी कशी होते त्याच्यामधला संघर्ष आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल बॅटची काढा लागली होती याही वेळेला. मंगेशला रोखून धरले खरं तर आज. धावा त्याच्या बॅटमधून येत नाही. बॅट थोडी शांत झाली आहे. कारण धावपळीमध्ये खेळत असताना अगदी सर्व व्यावसायिक जबाबदाऱ्या त्यानंतर क्रिकेटला वेळ आणि त्याच्यामधून प्रॅक्टिस आणि त्याच्यामध्ये या मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना अशा परिस्थितीमध्ये मोठी फटकेबाजी त्याला करावी लागते. ऑन साईडला केला डीपमध्ये मिडविकेट क्षेत्र चंदुवटी आलाय तोपर्यंत सिंगल पूर्ण झाले. 5मध्ये 4 धावा आल्या आतापर्यंत मंगेशच्या बॅटमधून. सिंगल झालेले आहे. अजून चौकार षटकार दुहेरीच्या धावा त्याच्या बॅटमधून आलेले नाहीत. चौकार घेतला संदेश गायकरने आणि त्यानंतर धावा झालेल्या त्या सिंगलने. 45 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. मागच्या ओव्हरमध्ये निशानने खरं तर कमबॅक करून दिलेला आहे वलपटीला. तिथून मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये अजूनही चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होईल का हाही प्रश्न तेवढा महत्वाचा. ऑन साईडला फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिक्स. बॉल चालला सीमारेषे बाहेर दंदन करत. येतो षटकार संदेश गायकरच्या बॅटमधून. जाऊया मैदानाकडे. काय फटकेबाजी करतोय मैदानामध्ये संदेश गायकर. तिथून मात्र आपले सिनियर खेळाडू अपयशी ठरत असतात. तिथून मात्र नवीन नवीन खेळाडू यंग टॅलेंटेड खेळाडू आपला टॅलेंट दाखवत असताना ही फटकेबाजी करत असतात. पुढचा बॉल या वेळेस मात्र खोदून काढला. चांगला इटेंट खेळाडू डिलिव्हर केला होता वेदांतने. धाबा झालेल्या त्या मात्र या सिंगलने. 52 धावा 50 धावा इथून कंप्लीट झालेल्या आहेत. जो स्कोर कार्ड कदाचित या ठिकाणी 70-75चा वाटत होता ना तो कुठेतरी आता कमी झालेला आहे. कारण मागच्या ओव्हरमध्ये निशानने केलेली गोलंदाजी आणि थोडासा दबाव निर्माण केलाय खरं तर गोलंदाजीच्या आधारे फलंदाजांवरती. आता मंगेश स्ट्रायकिंग गेला आहे आणि धावा 52. त्यावरती हा चेंडू फुल टॉस. पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. बीमर बॉल त्यावरती अजूनही मंगेश बजावला जेरी सुटलाय तसा. 2 धावा आल्या 2+1 आणि धावा येतील 3 धावा झाल्या या चेंडूवरती. 55 एक्झॅक्टली फटका गोलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला नाही कारण त्यांनी पाहिलं अगदी तेही क्रिकेट खेळत असतात बऱ्याच वर्षापासून आणि त्यांनी पाहिला चेंडूवरती उंची जास्त होती आणि त्याचमुळे त्यावरती मात्र या ठिकाणी बीमरच्या स्वरूपात सिंगल आणि धावून काढलेल्या 2 धावा 3 धावा जोडल्या जातील धावफलकावर. पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या 55. 55 धावसंख्या नोंदवली गेल्या. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. मंगेशसाठी सुवर्ण संधी. पुढचा बॉल वेदांचा. त्यावरती काय कमबॅक केलं बा. अगदी वेगावर स्वार होत असताना सबमरीन डिलिव्हरी फेकली आणि त्यावरती मात्र फटका खेचता आला नाही. मंगेशसाठी ही सुवर्ण संधी होती. मागच्या वेळेला पण असंच झालं. ज्या वेळेला बीमर होता ना त्या वेळेला सुद्धा पुढील बॉलवरती फटका एक्झिक्यूट करता आला नव्हता. धाबा स्थिरावल्या त्या मात्र 55 धावसंख्येवरती. अजून षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. पुढील बॉलवरती मंगेश चेंडू खेळण्यासाठी तयार. वेदांत पाटीलचा हा बॉल त्यावरती हा फटका. मंगेशची बॅट शांत नाही तर थोडासा थांबून खेळण्याचा त्याने वेळ घेतला आणि नंतरच्या मात्र काळामध्ये खराब चेंडूवरती हा फटका टोलवलाय. आलाय षटकार मंगेश. हा यार एकसष्ट धावा धावफलकावरती 4 षटकांमध्ये धावसंख्या 15.25ची सरासरी राखली गेल्या. मागच्या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखल्या होत्या निशानने. त्यानंतर मात्र खराब गोलंदाजीने सुरुवात केली वेदांतने कारण त्याने बिमारी फेकला आणि या षटकामध्ये 2 षटकारही आलेले आहेत. एक षटकार संदेशच्या बॅटमधून आलाय. दुसरा षटकार मंगेशच्या बॅटमधून आलाय आणि धावांची लयलूट केलीच असता इथे मात्र 4 षटकांमध्ये 61 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. या धावसंख्येला मात्र किती धावसंख्येमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळू शकेल येणाऱ्या षटकामध्ये. कितीचं टार्गेट सेट केलं जाऊ शकेल. सांगणारं षटक फेकत असताना शेवटचं षटक येऊन आला गोलंदाज. राहुल पाटील गोलंदाजी मार्गवरती आहे.
मंगेशने बॅट चेंज केल्या. पाहूया मैदानामध्ये आज किती क्रिकेट श्रीमंत झाले पहा. एका एका खेळाडूकडे 4-4, 5-5 बॅट आहेत. 90च्या षटकामध्ये आपण पाहतो रोहिंजन टीम आणि धरणा संघ पहा, दोन्ही संघाचे कर्णधार 4 षटकं झालेली आहेत. आपण रिपोर्टिंग करायचे आहे. रोहिंजन टीमचा कर्णधार आलेले आहेत, तर धरणा टीम संघाचा कर्णधार आपण लगेच या 5 षटकं जशी होतील तशी मात्र या ठिकाणी टॉस केली जाईल. राहुल पाटीलच्या माध्यमातून पुढील षटक फेकलं जाईल. 2 यंगस्टर एकामेकासमोर आहेत. एका बाजूने संदेश गायकर तर दुसऱ्या बाजूने राहुल पाटील. पहिला बॉल त्यावरती फटका खेचण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू जाऊन बसलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेट पडते. विकेट क्रमांक 4 पाहायला मिळते. संदेश गायकर बॅक टू मध्ये राहुल पाटीलला मिळालेल्या या 2 सफलता. लिजेंड खेळाडू सुनील रुपेकर मैदानामध्ये साथ देत असताना आणखीन 4 बॉल बाकी आहेत. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज. पहिला गोलंदाज आहे 17 मधला, ज्याने मात्र 2 लगातारच्या विकेट मिळवलेल्या आहेत. अगदी आपण पाहिलं त्याच्यावरती प्रेशर होतं, कारण 61 धाबा झाल्या होत्या. मंगेश सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि त्याला षटक फेकत असताना विकेट मिळवायची होती, धावा रोखायच्या होत्या. एक चांगला विश्वास सार्थ केलाय खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने. नौखा जरूर आहे, यंगस्टर आहे, टॅलेंट भरपूर आहे. आता डावखुरा फलंदाज आलेले आहेत, लिजंड खेळाडू सुनील त्याच्यासमोर ऑन हॅट्रिक गोलंदाज आहेत. आणि दुसऱ्या बाजूने सिनियर खेळाडू सुनील रुपेकर. या बॉलवरती विकेट मिळवली जाईल का? ऑन साईडला फ्लिक केला बॉलला, लॉंगलेस सीमा रेषा ओलांडली नाही बॉलने. सिंगल आले, फक्त सिंगल देण्याचं काम केलंय सुनील रुपेकरनं. कारण दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मंगेश गायकर सायकिंग यायला आलेला आहे. धावाली एक सिंगल, धावेने धावफलक पुढे सरकलाय. 62 धावा धावफलकावरती. ऍक्शन वरती इथे आक्षेप घेतला गेलेला आहे. पंच आहेत आमच्या इथे. या चला ऑनस्क्रीन आपण पाहूया. 3 चेंडू अधिकातून बाकी आहेत. धाबा आहेत त्या मात्र 62 धाबा. त्यामध्ये किती धाबा ऍड केल्या जातील? पुढील 3 चेंडू खेळण्याची संधी मंगेशला आपण पाहू शकाल. शॉर्ट पिच फेकलाय, त्यावरती वाईटचा इशारा पंचांचा आलेला आहे. वाईटची एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. धाबा झालेल्या आहेत त्या मात्र 63 धाबा. तर याच दरम्यान आपण पाहतोय शिवकुमार भाई मात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आणि शिवकुमार भाई मात्रे कुटार यांच्याकडून एकाडपाला टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. पंच आलेले आहेत, स्क्रीनवरती पाहत आहेत. राहुल पाटीलचा पुढचा बॉल, त्यावरती फटका सजवला नाही ते केसला ठोकलाय. आलाय षटकार मंगेश गायकरच्या बॅटमधून.
ती लागलेला आहे त्या बॉलवरती आलेला षटकाराने. चला लगेच आपण खेळ सुरू ठेवायचा आहे. विनंती आहे. बॉल हरवलेला असेल तर बॉल घ्यायचा आपण दुसरा. भरपूर तिथे काटेरी झुडपं आहेत आणि बॉल आलेला आहे. चला 2 बॉल शिल्लक आहेत. तब्बल 69 धावा. पुढील बॉल मंगेश स्ट्रायकिंग एला आहे. राहुलचा बॉल मिस केलाय. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. धावसंख्या रोखली गेली 69 धावसंख्येवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. पुढचा आणि शेवटचा बॉल मंगेशसाठी. त्यावरती वाईटचा इशारा आला पंचांचा. 70 धावा कंप्लीट झाल्या धावफलकावरती. थांबा थांबा जरा प्लीज. पंच थांबायचं आहे. बीमर बॉल नो बॉल +4. 5 धावा. 5 धावा जोडल्या जातात. 5 बॉल झालेले आहेत. थांबा 2 मिनिट थांबा. 5 धावा ना. 22 एस 22. ओके ओके ओके. पंच थांबायचं आहे जरा. इथून आयोजन कमिटीचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा आलाय. ऍक्शन थ्रोवरती आयोजन कमिटी नो बॉल दिलेला आहे बॉलरचा. कमिटीने नो बॉल दिलेला आहे. त्यांनी पाहिलं आणि नो बॉल दिलेला आहे पहा ऍक्शन थ्रोवरती.
किती दिवसापासून याची आपण दक्षता घ्या. खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणी जाऊ नका. पुढचा फ्रीजचा बॉल आहे मंगेशसाठी आणि धाबा झालेल्या आहेत आतापर्यंत 76 धावा. चला शेवटचा बॉल फेकायचा आहे. याही बॉल वरती आला षटकार. आता सुद्धा पाहणी केली जाईल. बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. पहा कमिटीला मॅच खेळवायची आहे मात्र कमिटीकडे या ठिकाणी जास्त वादावाद करू नका. फेअर डिलिव्हरी आहे का? 6 धावा जोडल्या जातील मंगेश. इनिंग समाप्त झालेले आहे आणि धाबा झालेल्या आहेत 82. चला इतर प्रेक्षकांनी बाहेर व्हा मैदानाच्या. आपल्याला खेळ सुरू ठेवायचा आहे. 83 धावांचं टार्गेट आहे. 83 धावा करायच्या आहेत. हॅलो चेक. चला आता जो काय कमिटीचा निर्णय असेल तुम्हाला मान्य करावा लागेल, कोणताही संघ असो, कारण की आयोजन कमिटीचं आहे आणि कोणताही संघ आयोजकांचा नाही आहे. पहा आयोजक जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण की आयोजक जो डिसिजन घेतो फायनल डिसिजन असेल. त्यामध्ये तुम्ही कोणतेही वादावाद करू नका, सहकार्य दाखवा आणि कोणताही आयोजकांचा संघ या स्पर्धेमध्ये नाही आहे हे देखील आपण लक्ष केंद्रित करा. फक्त यापुढे लक्षात ठेवायचं आहे, जो कमिटी डिसिजन देईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल आणि
मंचावरील प्रमुख पाहुणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 20 बॉक्स दिले गेलेत पाण्याचे, त्यांचा आभार करूया आणि त्यांच्या शुभाचे टॉस केले जात आहे. टॉस कॉल केलाय टीम धरणाने आणि टॉस जिंकलाय टीम रोहिंजनने. आम्ही वेळ घेणार नाहीये, नक्कीच मॅच स्टार्ट आहे. तुम्हाला दोघांना पुढच्या मॅच साठी हार्दिक शुभेच्छा असतील आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जुडले जातील आमचे साथी समालोचक अतुल म्हात्रे. धन्यवाद साजिद. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय सामन्याला सुरुवात. पहिला बॉल रनआउटची अपील या ठिकाणी झाली आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आता मात्र लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून चेक या ठिकाणी केलं जाईल. पाठलाग करायचा एकंदरीत 83 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सेकंड इनिंग मध्ये चेस करत असताना टीम अमन ब्रिगेड 11 वल्लभ संघाला. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग चांगली झाली. तत्पूर्वी आपण पाहतोय आपण लाईव्ह टेलिकास्ट. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गुरुदासजी भोईर सर तैनात. OUT फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय अमन ब्रिगेड 11 वल्लभ संघाला. फलंदाज बाद होते. अर्थातच निहाल पाटील जो सध्याच्या स्थितीला भन्नाट फॉर्म मध्ये होता, परंतु अगदी रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहे. धावचित फलंदाज तुम्ही पाहताय. ही मोठी विकेट. अमन बाद होत आहेत. चिंतेची बाब पुन्हा एकदा वल्लभ संघाकडे. 83चा पाठलाग करायचा आहे. टार्गेट जरूर मोठा आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही हार म्हणू नका. समोर कितीही मोठं टार्गेट असू द्या, चेस करण्याची हिंमत धमक तुमच्यामध्ये ठेवा आणि निश्चित विजय तुम्हाला मिळेल. परंतु संघर्ष करावा लागेल या मॅचमध्ये टीम वल्लभ संघाला, कारण की आता मात्र फलंदाज बाद झाले ते निहाल पाटील, ज्या सध्याच्या स्थितीला भन्नाट फॉर्म मध्ये आहेत, परंतु यावेळेस बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात. तर याच दरम्यान दोस्ती दुनियातील राजा माणूस आदरणीय पवनजी म्हात्रे कुटारी यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये आपले सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. नवीन फलंदाज प्रवीण जात आहेत. आता मात्र अमन आणि प्रवीणवरती भरपूर काही जिम्मेदारी या मॅचची असेल. अगदी दोन महत्वाचे फलंदाज, एका बाजूला अमन पाटील आहे, त्या समेत प्रवीण पाटील, ही जोडी. आता मात्र या जोडीवरती भरपूर काही निर्भर या मॅचचं, कारण की 83चा पाठलाग करत असताना या जोडीला बॅटिंग चांगली करावं लागेल. एका साहिलचा चेंडू ऑन साईडला वळवला लागला गोलीच्या वेगानं. आउटफील्ड फास्ट आहे, गॅप देखील तितकंच मोठा आहे. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. या ठिकाणी तुम्ही पाहिलं गेलं तर जिशानला वाटलं की चेंडू सीमापार गेला, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू या ठिकाणी अडवला गेला. तिसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होत्या. जर पाहिलं गेलं लक्ष नव्हतं आता, अर्थातच जिशानला वाटलं की चेंडू सीमा पार गेलाय, परंतु चेंडू अडवण्यामुळे त्याला यश आलं होतं त्या ठिकाणी. आणि या बॉलवरती अगदी 3 धावा भरपूर पुढे निघून गेले चेंडू अडवल्यानंतर. तोपर्यंत मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईपर्यंत ह्या बॉलवरती आल्या 3 धावा. अमन पाटीलच्या बॅटमधनं धावसंख्येला सुरुवात. 83चा पाठलाग करतोय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. अगदीच सी पॉलमध्ये ही मॅच तुम्ही पाहताय. साहिल गायकरने बॅटिंग चांगली केली, अगदी कोला टाकलाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र तितक्या सुरेखरित्या चेंडू कोहली या ठिकाणी खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू फील्ड होतोय. ज्या प्रकारे चेंडू सुरेख फेकी केला होता, चेंडूमध्ये काही खराबी नव्हती, परंतु ज्या प्रकारे चेंडू खोदून काढलाय, सन्मान दिला चेंडूला, यॉर्करचा चेंडू आणि लॉंग ऑफ मध्ये फील्ड करेपर्यंत 1 धाव. त्याच दरम्यान धीरजजी पाटील रोहिंजनचे शुभागमन या ठिकाणी झाले. तरी विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं, आपले सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. दरम्यान लेग बिफोर LBW, इट्स अ बिग विकेट, बिग लॉस. फलंदाज बाद होत आहेत अमन पाटील. मोठी विकेट मिळते साहिल गायकरला. काय गोलंदाजी होत असताना पहिल्या पॉवर प्ले ओव्हर मध्ये पॉवरफुल गोलंदाजी दाखवत असताना साहिल गायकरने मिळवली आहे दुसरा सफलता. तुम्ही पाहताय वैयक्तिक यश. पहिल्या बॉलवरती सांघिक यश आलं होतं, परंतु या बॉलवरती वैयक्तिक यश. लेग बिफोर विकेट, इट्स अ बिग विकेट. अमन पाटील मध्ये आता बाहेर येत असताना तुम्ही पाहताय. सफल करते फक्त 4 आणि 2 फलंदाज बाद झालेत. निहाल पाटील त्यानंतर अमन पाटील असे 2 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र प्रेशर पुन्हा एकदा आलाय टीम अमन ब्रिगेड 11 वल्लभ संघावरती.
साहिल गायकरचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी अटॅक आहे आणि सध्याच्या स्थितीला एका परत सगळं चांगल्या टचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. बऱ्याचशा ट्रॉफ्याज त्यांनी उचलल्यात आणि मंगेश गायकर त्याच्या नावावरती या सीझनला 2 बाईक देखील राहिल्या गेल्यात. पण एका बाजूने विसरून चाललं नाहीये. अमन ब्रिकेट वल्लभ संघाला चांगला खेळ त्यांचाही होतोय, पण तो चाच पडतोय. अजूनही वेळ गेली नाहीये. इथून चौकार षटकार जर आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण पाहायला मिळेल. अजूनही प्रवीण पाटील सारखा फलंदाज नॉस्ट्रा गेटवरती आहे, त्याला साथ देण्यासाठी नौका फलंदाज तुम्ही पाहताय. स्ट्रायकर एंडला चेतन पाटील चौथ्या क्रमांकावरती. डावखुरी हाताचा फलंदाज तुम्ही पाहताय. नेहमी डावखुरी हाताचा फलंदाज घातक फलंदाज मानले जातात, परंतु या ठिकाणी चेतन पाटीलला चांगला खेळ करायचा आहे, कारण की 2 फलंदाज लवकर बाद झालेत. हो हो, काय चेंडू आहे, इम्प्रेसिव्ह चेंडू, अतिशय देखणं चेंडू पाहू शकाल. बॉल ऑफ द नाईट. अगदी जसं डोळ्याची पापणी देखील मी म्हणजे मिटून दिली नाहीये. एवढ्या वेगाने चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. वेल देखील नव्हता फलंदाजाकडे. वाईड यॉर्कर, डोळ्याची पापणी हलू दिली नाहीये. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. डॉट बॉल. अजूनही चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू तुम्ही पाहताय. ज्या वेगाने चेंडू सवर करतोय या ठिकाणी गोलंदाज साहिल गायकर. शेवटचा बॉल देखील डॉट. ज्या वेगाने तो गोलंदाजी करतो, टप्पा असो किंवा लहान लेंथ त्याहून चांगली आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या बनली गेली आहे ती 4. फलंदाज बाद झाले 2. अमन पाटील त्यानंतर निराल पाटील असे 2 फलंदाज बाद झालेत, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज साहिल गायकरचं. काय वेग आहे, ज्या प्रकारे मी म्हणेन डोळ्याची पापणी मिटण्यासाठी वेल कमी असतो त्या प्रकारे फलंदाजाकडे वेल कमी आहे. चेंडूची लहान लेंथ मेरिट कोणत्या प्रकारे चेंडूचा येतोय त्या प्रकारे मी म्हणेन भरपूर वेल कमी होता. भन्नाट वेग आहे साहिल गायकरकडे, परंतु पहिले षटक संपन्न झाले. 5 गोंदाचा वापर करणं अनिवार्य. तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये 5 षटकांसाठी आणि पहिले षटक साहिल गायकरचं भरपूर चांगलं राहिलं, कारण की त्या षटकांमध्ये एकूण धावा आल्या एकंदरीत फक्त आणि फक्त 4 आणि 83चा पाठलाग करतोय. त्या अनुषंगानं पॉवर प्ले अगदी महत्वाचं होतं आणि ते करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये साहिल गायकरनं चांगली कामगिरी केली आहे. कारण की जेव्हा जेव्हा म्हटलं जातं तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता त्यावेळेस तुम्ही सुरुवात कोणत्या प्रकारची, तुमचा पॉवरमध्ये किती धावसंख्या आल्या याला भरपूर काही महत्त्व असतं. त्यावरती सामना डिफेंड देखील असतो. ते करत असताना पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात, त्यामुळे आता अडचणी वाढल्यात. अर्थातच टीम अमन ब्रिगेड 11 वल्लभ संघाच्या प्रवीण पाटीलला चांगला खेळ करावा लागेल. चांगला स्ट्रोक लागवायचा होता. बॅट्सचा फ्लो अगदी वेगाने फिरलाय, परंतु चेंडू थोडासा उशिरा पिचिंग झाला, थोडासा स्लोअर गतीचा चेंडू होता. डीप मिडविकेटला चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत एकच या बॉलवरती मिळते. एकेरी दुहेरी धावसंख्येतून आता मात्र खेळ जमणार नाहीये. चौकार षटकार ठोकणंही गरजेचं असतील वल्लभ संघासाठी. ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी झाली मंगेश गायकरकडनं, चौकार षटकार सातत्याने त्याच्या बॅटमध्ये येत होते, त्या प्रकारची फटकेबाजी पुन्हा एकदा या मॅचमध्ये करावी लागेल. इनिंगमध्ये करायची आहे. सेकंड 17मध्ये बॅटिंग करत असताना अमन ब्रिगेड 11 वल्लभ संघाला स्ट्राईकला फलंदाज चेतन पाटील आहेत. लोअर फुल टॉस स्वतःच्या फोर्थमध्ये चांगली फिल्डिंग, परंतु अगदी चेंडू पायावरती आदळला आहे आणि या ठिकाणी कॅप पण चेंडू निघून जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडू फील्ड केला जाईल. तत्पुरे अवधी होता 2 धावा घेण्याचा प्रयत्न चांगला होता मंगेश गायकरचा चेंडू अडवण्याचा. फुटबॉल क्रिकेट थोडंसं पाहायला मिळालं, कारण की अगदी वेगाने चेंडू त्याच्याकडे येत होता. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अगदी चेंडू पायानं अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु अगदी 2 धावा काही रोखू शकला नाहीये. एकेरी दुहेरी धावसंख्येत लक्ष केंद्रित केलं जाते. पॉवर प्ले देखील चांगलं जात असताना टीम एकाच संघासाठी धीम्या गतीने टाकलेला चेंडू तुम्ही पाहताय. पॅकअप द हँड स्लोअर चेंडू तुम्ही पाहताय. हे व्हेरिएशन चांगलं असतं. काही चेंडू वेगाने फेकतोय, काही चेंडू व्हेरिएशन दाखवते स्लोअर गतीने फेकतोय. आधी करत असताना अगदी यश देखील लाभतं मंगेश गायकरला. आणि याच दरम्यान आमच्या हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज मलेकर धरणा यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय आणि त्यांच्याकडनं दोन्ही टीमला शुभेच्छा देखील आल्यात. तर विनंती करून मान्यवरांना आपण या व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं. आपण देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय प्रभाकर असुराम पाटील चषक 2026 मध्ये चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. सेन्सिबल क्रिकेट, परंतु एका बाजूला गोलंदाजी अटॅकचा प्रकार आहे. सुरेख आहे, अगदी खोलात टाकलाय. अपील पंचांकडनं, परंतु अपिलामध्ये विश्वास जास्त, आत्मविश्वास कमी आहे, कारण की चेंडू बॅटचा कोणताही संपर्क नव्हता. अगदी खोलात टाकलेला चेंडू तुम्ही पाहताय प्रवीण पाटीलसाठी. डॉट बॉल पर्सेंटेज कमी करावा लागेल. टार्गेट असं मोठं आहे, प्रत्येकी बॉलवरती प्रत्याहल्ला करायचा आहे. 83चा पाठलाग करतायत, त्यामुळे शांत सुरुवात आहे.
बेनिफिट असेल टीम एकारपाडा संघासाठी. चांगला फटका सरळ बॅटनं वॅडिश लॉंग ऑफला क्षेत्र खाली होतं. डीप मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. लॉंग ऑनला क्लिअर केलं फटक्यानं. जो सरळ जातोय पहिल्या डप्प्यावरती फरार. चौकार. चौकार या ठिकाणी येत असताना या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या पुढे गेली आहे. एकूण धावा 12 या आकड्यावरती. चला टीम मिटिंग नकोय, वेळ कमी आहे, टाइम अलर्ट असेल. टीम एका संघ याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकणं तुम्हाला अनिवार्य आहेत. फक्त 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे आणि इनिंग समाप्तीसाठी फक्त 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला देण्यात येतोय. त्यामुळे अगदी सामने वेळेवरती संपन्न देखील होत आहेत. नेक्स्ट मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. एका बाजूला टीम रंजन संघ असेल, अर्थातच चिन्नू पाटीलचा संघ, त्यांच्या विरोधात धरणा संघ असेल. चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॅटल पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल डिलिव्हर करे सामोरे फलंदाज प्रवीण पाटील. चांगला स्ट्रोक म्हणून त्याच दिशेनं लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून अगदी स्टेटचा फटका तुम्ही पाहताय. पंच इशारा देतील. इट्स अ माइटी षटकार. प्रवीण पाटीलनं बॅटचा फेस खोललाय शेवटच्या 2 बॉलवरती. मागच्या बॉलवरती चौकार आणि या बॉलवरती आलाय उत्तुंग षटकार. आणि टीमची टोटल धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपन्न होत असताना एकूण धावा लागत फलकावरती 18 धावा. लक्ष केंद्रित करावं लागेल या मॅच मध्ये की संघर्ष करायचा, मॅच जिंकू शकतो हे ध्येय मनाशी बाळगावं लागेल. टीम अमन ब्रिगेड 11 वल्लभ संघाला चेतन पाटील आणि प्रवीण पाटील हे ध्येय राखायचं की संघर्ष करायचा, मॅच जिंकायची आहे. मॅच अजून हारली नाहीये हेच मी म्हणेन सांगेन या दोन्ही फलंदाजांना. थोडीशी मी म्हणेन काहीतरी चेतन पाटील काहीतरी इशारा करतात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अर्थातच स्नेहंकित आलाय. स्नेहंकित रुपेकर स्ट्राईकला बॅट्समन चेतन पाटील आहेत. प्रवीण पाटीलनं बॅटचा फेस या ठिकाणी खोललाय परंतु नो स्ट्राईक एंडवरती आहे. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू येत नाही. चेतन पाटील प्रयत्न तर करतोय मोठा फटका खेळण्याचा परंतु बॅटच्या मधोमध चेंडू येत नाहीये. बॅटच्या अगदी टॉयला चेंडू लागतोय. चेंडू मागे निघून गेला होता आणि अगदी डीप मिडविकेटला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. 1 धाव. प्रवीण पाटीलचे बॅटर बोलले मागचे 2 बॉलवरती त्याने 10 धावा वसूल केल्यात. मंगेश गायकर वरती केला प्रतिहल्ला. 1 चौकार 1 षटकार. त्यानंतर नो स्ट्राईक एंड वरती होत्या तर स्ट्रायकर एंड वरती आलेत. दहा फलकावर धावा 19. समीकरण तुम्ही पाहताय 17 बॉल 64 धावसंख्या बनवायच्या आहेत. येणारा षटक भरपूर काही सांगून दिलंय मॅच मध्ये. किमान या षटकामध्ये 20 धाव जरी एकवटल्या ना तर फायटिंग टोटल फाईट करू शकेल. बॅटल जे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आलेत त्यांना बघण्यासारखी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु येणारा षटक चांगला स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन काय फडका लगावलाय. फ्लिक ऑफ द रिस्क सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय. संघर्षाचा संघनायक संघर्ष करणारा षटकार फलंदाज प्रवीण पाटीलच्या बॅटमधनं.
किती लवकर दाखवते बघा प्रवीण पाटील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या कमी होत्या, परंतु मागच्या 2 षटकांमध्ये काय घडलं हे सर्व काही विसरून येणाऱ्या षटकामध्ये मला चांगली कामगिरी करायची आहे, चांगली फटकेबाजी करायची आहे, संघाला सामना जिंकून द्यायचं आहे हे ध्येय मनाशी बाळगलाय. आणि इम्प्रोव्हायझेशन लवकर दाखवत असताना प्रवीण पाटील, कारण क्रीमन हे म्हटलं जातं इम्प्रोव्हायझेशन इम्पॉर्टंट असतं. तुम्ही जेव्हा लवकर इम्प्रोव्हायझेशन कराल तेवढा तुम्हाला संघासाठी चांगलं तुम्ही कार्य करू शकाल. आणि पाठोपाठचा हा दुसरा षटकार तुम्ही पाहताय, डीप मिड विकेटला क्लिअर केला फटक्यानं, आलाय माइट हिट, दमदार षटकार. आणि मी म्हणेन घर फिरलं की घराचे वाशे देखील फिरतात. आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सलग 3 बॉल 3 षटकानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला हा चौकार आहे. तर एकूण धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या 35 धावा. आता समीकरण विचार केला तर अजूनही 48 बनवायचे आहेत. मॅच बनती आहे टीम मलप संघासाठी. प्रवीण पाटीलची बॅट या ठिकाणी बोलतीये, अजून 2 बॉल शिल्लक आहेत म्हणजे 14 बॉल मध्ये 48. चांगला चेंडू तुम्ही अगदी खोलात टाकलाय, कार्पेटचा सारा चेंडू निघून जातोय. लॉंग ऑनला साहिल गायकवाड झाली चुकी, आणखी एक चौकार. काय करते मैदानावरती, लक फॅक्टर ऑन टीम अमन ब्रिगेड 11 वलप संघासाठी आलेला पाठोपाठचा हा दुसरा चौकार. आता मला धावफलकावर धावा लागल्या गेल्यात एकंदरीत 39-39. तर या ठिकाणी पहा, कमिटी जो निर्णय घेईल तो शेवटचा असेल. बाहेरून कोणी आवाज देऊ नका, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पहा, कोणताही संघाचा जर प्रेक्षक आतमध्ये आता पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आली आहे, जो आयोजक निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि कोणत्याही टीम मधून एकही प्रेक्षक आतमध्ये जाणार नाहीये. सलग पाठोपाठचे 2 चौकार. मॅच चांगली आहे. पॅड वरती हात धरला आहे, पण सांगतायत की लेग स्टिक सोडतोय. मनोजी पवार सरांचा इशारा लेग पाईसचा. चेंडू पॅड वरती जरूर आदळलाय, परंतु अगदी लेग स्टिक सोडणारा चेंडू होता. आता मात्र पाहिलं गेलं तर एकूण धावा दाफलकावरती लागल्या गेल्या 40. आता बनवायचे आहेत 12 बॉल मध्ये 43 धावा. मॅच बनली आहे. ज्या प्रकारे मी वक्तव्य केलं की या षटकामध्ये किमान 20 धावा जर एकवडे तर मॅच बनवू शकते, संघर्ष होऊ शकतो मॅच मध्ये. आता 12 बॉल 43 बनवायचे आहेत. श्रेयंकीच्या या षटकामध्ये एकूण धावा आल्या पाहिलं गेलं तर 21 धावा आल्या. अतिशय मागणं षटक. एकूण 22 धावा आल्या श्रेयंकीच्या या षटकामध्ये. आणि आता मात्र पाहिलं गेलं तर 12 बॉल 43 बनवायचे आहेत. मॅच बनवू शकते क्रिकेट आहे, आणि क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. त्या अनुषंगाने प्रवीण पाटीलची जी बॅट या मैदानावरती बोलते. आणि त्यानंतर पाहिलं समीकरण 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 43. काय मॅच रंगली आहे. ज्या प्रकारे मी वक्तव्य केली, प्रति षटकामध्ये 22च्या सरासरी धावसंख्या उभारायची आहेत आणि या षटकामध्ये 22 धावा आल्यात. त्यामुळे 12 बॉल 43. आता अस्किंग जर पाहिलं तर आता जवळ 21.50 सरासरी धावगती उभारायची आहे. टीम अर्थातच अमन ब्रिगेड 11 वलप संघाला बेनिफिट हे आहे की 5 गोंद्यांचा वापर आपला करणं हे अनिवार्य असेल. आणि पहिले 3 मुख्य गोंद्यांचा वापर या ठिकाणी केला आहे. साहिल गायकर, मंगेश गायकर, त्यानंतर तुम्ही पाहताय स्नेहंकित रुपेकर, असे 3 महत्वाचे गोलंदाज वापरून झालेत. अजूनही 2 फ्रेश गोलंदाज वापरणं हे अनिवार्य असेल, कारण की स्पर्धेचा नियम सांगतोय 5 षटक आणि 5 गोलंदाज, त्यामुळे मॅच बनवू शकते. 12 बॉल 43 बनवायचे आहेत अमन ब्रिगेड 11 वलप संघाला. प्रवीण पाटीलचं जर योगदान पाहिलं आतापर्यंत तर 3 षटकार 3 चौकार. चांगली बॅटिंग त्यांनी केली. वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती तो खेळतोय. चांगले क्रिकेट तो दाखवतोय मैदानावरती.
आणि पाहिले गेलं तर अगदी 32 धावसंख्येची इनिंग त्याने आतापर्यंत साकारली आहे. त्यामध्ये 3 षटकार आहेत, 3 चौकार आहेत. 10 चेंडून त्याने सामना केलाय. 10 बॉलमध्ये 32 बनवू शकतात तर 12 बॉल 43 का बनवू शकत नाहीये, हे प्रवीण पाटीलला प्रश्न विचारला जातो. मॅच बनवू शकते परंतु चौकार षटकारांची आता आतिषबाजी करायची आहे. येणारा षटक या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल. आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज जिशांत सैफी पाहत आहे. परंतु अगदी 12 बॉल 43 चे रिक्वायर्ड आहे. या षटकामध्ये किमान 20-22 धावा जर एकवटल्या ते शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटल चांगलं रंगेल. आता मात्र लक्ष असेल एका बाळा संघ टीम की प्रवीण पाटीलची विकेट लवकरात लवकर या घेतली जावी या मॅच मध्ये. परंतु एका बाजूने वल्लभ संघ विचार करत असेल की प्रवीण पाटीलची बॅट अजूनही चांगली बोलावी या मॅच मध्ये आणि सामना जिंकून देईल याची काहीतरी आशा वल्लभ संघ करत असेल. परंतु येणारा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय घडेल. 12 बॉल 43 ची गरज आहे. गोलंदाज जिशान सोडून दिला आहे चेंडू. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर पंच इशारा करतायत. इट्स अ वाईड बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. मॅच चांगली रंगली. मॅच या ठिकाणी गरम झाली आहे. थंडीचं वातावरण आहे परंतु मॅच या ठिकाणी गरम आहे. यस पंच यस. तर 12 चेंडू 43 धावसंख्येची असताना वाईड बॉल आलाय. आता गरज आहे 11 बॉल 42. दोन्ही फलंदाज चर्चा करतायत कोणत्या प्रकारे खेळायचं. मॅच बनवू शकते. मॅच बनली आहे. क्रिकेट आहे आणि 11 चेंडूमध्ये आता बनवायचे आहेत 42. जिशान सैफी तयार आहे. सामोरे प्रवीण पाटील आहे. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि डॉट चेंडू आलाय. अगदी खोलात टाकलेला चेंडू होता. प्रवीण पाटीलकडे कोणतेही उत्तर नव्हतं. वेल कमी होता कारण की वेग भन्नाट होता या चेंडूमध्ये. अगदी स्लॉट मध्ये होता यॉर्करचा चेंडू. परंतु ज्या प्रकारे वेल कमी होता, भन्नाट वेग होता आणि समोर खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या प्रकारे पाहिलं तर चेंडूची लहान ऑनलाईन ऑफ स्टिक वरती परंतु ऑन साइडला मानस होता खेळण्याचा. फुल टॉस पंचाचा नो बॉलचा इशारा आलाय आणि या ठिकाणी 1+4 5 धावा नशिबाची साथ लाभते. वल्लभ संघाला 5 धावा बेनिफिट देऊन जातील या मॅच मध्ये टीम वल्लभ संघाला. आणि एक दमदार स्ट्रोक आला हा चौकार. शेहेचाळीस आणि एका बाजूनं भारतीय संघानं दणदणीत विजय प्रस्थापित केलाय. टीम पाकिस्तान एका बाजूनं फ्रीचा चेंडू आहे. आता तुम्ही पाहताय अजूनही 37 बनवायचे. चेंडू शिल्लक आहेत 11 बॉल मध्ये 37 फ्रीचा बॉल. चांगला फडका स्टेडियमचा इनसाइड आउटच्या माध्यमातून काय मॅच रंगते आणि काय फडका लगावला लॉंग ऑफला इनसाइड आउटच्या माध्यमातून. स्लॉट मध्ये होता चेंडू सरळ पाठवला प्लॉट मध्ये आणि या 6 धावा मिळतील. मॅच बनते. समीकरण बदलते. चेंडू शिल्लक आहे 10 आणि 10 बॉल मध्ये बनवायचे आहेत 31 धावा. आलाय मैदानावरती प्रवीण पाटील. काय बॅटिंग करतोय. बॅटिंग आवडलेलं जोरदार झाल्या. वैयक्तिक 43 धावसंख्येत होते प्रवीण पाटील. 42 धावसंख्येचे योगदान दमदार योगदान या ठिकाणी देतोय आणि मॅच हरली नाहीये. संघर्ष करण्याची क्षमता अजूनही आमच्यामध्ये आहे. धमक आहे आणि मॅच जिंकून देऊ शकतो हे सांगणारी फलंदाजी तुम्ही पाहताय प्रवीण पाटील मैदानावर करतोय. पण डोकेडुकी ठरतोय प्रवीण पाटील. टीम एकरपाडा संघासाठी समीकरण 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल मध्ये बनवायचे 31 धावा. मॅच गरम झाली आहे. मॅच तापल्या मैदानावरती. एका बाजूने प्रवीण पाटील देखील तापलाय. काय बॅटिंग त्या मैदानावर करतोय. पाहिले गेले तर अत्यंत 4 षटकार. फुल टॉस स्वीपचा फटका फ्लिक ऑफ द रिस्क. आणखी एक दमदार स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. मिळतील बॉलवरती 6 रन्स. (48) 48 धावसंख्येमध्ये प्रवीण पाटील. अर्धशतक पाहायला मिळेल का. समीकरण पाहू शकाल. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे एकंदरीत 9 चेंडू मध्ये बनवायचे 25 धावा.
कोणाला वाटलं तर मॅच या स्थितीला येईल. 83 चेस करायचे होते. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या होत्या. 2 चेंडूमध्ये फक्त 18 होत्या आणि 18 चेंडूमध्ये बनवायचे 65 धावा. परंतु समीकरण तुम्ही पाहताय चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडूमध्ये बनवाय 25 धावा. काय बॅटिंग रंगली आहे आणि बॅटिंग जबरदस्त होत असताना 9 चेंडू 25 चेस करायचे आहेत. वैयक्तिक 48 कुठले आहेत? अर्थातच प्रवीण पाटीलनं मैदानावरती मॅच रंगली आहे. प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता उभे राहिलेत. काही प्रवीण पाटील मैदानात तापलाय पण जिशान सेपीवरती केलं आक्रमण. 9 बॉल 25 सोडून दिलाय. प्रेशर 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 दबाव आहे गोलंदाज जिशान सेपीवरती. कारण की आतापर्यंत जिशान सेपीनं एकंदरीत षटकार टोकलेत 5, 3 चौकार टोकलेत. प्रवीण पाटीलनं एकंदरीत 48 धावसंख्येने तो खेळतोय आणि जिशान सेपीच्या या षटकामध्ये 2 षटकार आलेत. 1 नो बॉलवरती चौकार, 2 वाईट तुम्ही पाहताय. लांब लचक षटक तुम्ही पाहताय. जिशान सेपीचं काय मॅच रंगली आहे आणि काय बॅटिंग. समीकरण 9 चेंडू 24 धावसंख्येचा ते येऊन ठेपलाय. मॅच बनली आहे वल्लभ संघासाठी. कारण की म्हणजे का म्हणलं तर संघर्ष आणि संघर्ष मग योद्धा मैदानावर तुम्ही पाहता प्रवीण पाटीलला अगदी योद्धासारखा लढलाय. आणि मी म्हणेन टीमचा बॅकबॉन प्रवीण पाटीलला का म्हटलं जातं हे उत्तम उदाहरण या मॅचच्या माध्यमातून देतोय. आणि बॅटिंग काय मैदानातून करतोय. स्पीड अप करायची टीम एका संघ टाइम अलर्ट आहे. 9 चेंडू 24 धावसंख्येचं समीकरण. मॅच मध्ये प्रवीण पाटील हो 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 काय चेंडू आहे. इम्प्रेसिव्ह चेंडू. एवढ्या प्रेशर मध्ये देखील या प्रकारचे चेंडू फेकणं कठीण असतं परंतु ते काम सहजरित्या केलं जिशान सैफीनं. यॉर्कर लाईनचा चेंडू. परंतु मी म्हणेन कौतुक करेन प्रवीण पाटीलचा अगदी पश्चात्मक पवित्रानं हा चेंडू खेळून काढलाय. त्याला माहिती अगदी डेंजर चेंडू होता. त्याला सन्मान देणं गरजेचं होतं आणि ते करत असताना अगदी योग्य त्या प्रतीनं या चेंडू खेळून काढला. सन्मान दिला, डिफेंड केला चेंडूला आणि आपली विकेट देखील बचावली गेली. समीकरण बदलते 8 बॉल 24 धावसंख्येची गरज. चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट. ऑफचा प्रकार तुम्ही पाहताय. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. सतीश चांगली फिल्डिंग झाली आहे. एका ऍक्शन चेंडू उचलला फेकलाय. एकच धाव आली आहे. समीकरण पाहता एकूण धावा लागत धाफॉर टोटल एकंदरीत 60 धावा आता बनवायच्या आहेत. 7 बॉल 23 धावसंख्येची गरज. चेतन पाटील एकच करायचं. या बॉलवरती मोठा फटका खेचायचा आहे. प्रवीण पाटीलवरती जे प्रेशर आहे ते कमी करायचं आहे. परंतु येणाऱ्या बॉलवरती मोठा फटका खेचेल का चेतन पाटील. प्रवीण पाटीलवरचं प्रेशर थोडंसं रिलीज करेल का. पण एका बाजूला जिशान सेपी विचार करत असेल, एका परत संघ विचार करत असेल की येणारा चेंडू तो चांगला फेकायचा आहे. पण चेंडू कोणत्या प्रकारचा असेल. चेतन पाटील मोठा फटका खेचणार का एका बाजूला जिशान सेपी येणारा चेंडू चांगला डिलिव्हर करेल. 7 बॉल 23 धावसंख्य समीकरण तुम्ही पाहता. मॅच अतिशय चांगली रंगते. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. सोडून दिला आहे चेंडू परंतु अगदी ती पाहताय पंच इशारा करता इट्स अ वाईट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वेळ घेतात कारण की सामना त्या तुम्ही पाहताय सामना त्या स्थितीला आलाय. अगदी कट टू कट सामना. समीकरण 7 बॉल 22. येणाऱ्या बॉल वरती मोठा फटका जर आला ना तर प्रेशर भरपूर कमी होईल प्रवीण पाटील वरती. परंतु येणारा बॉल चांगला फेकायचा याच अपेक्षा करत असतील टीम एकर संघ जिशान सैफी करून की येणाऱ्या चेंडूला चांगला फेकायचा. 7 बॉल 22. चांगला बॉल डिलिव्हरी केला परंतु आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा वाईट बॉल. अगदी लांब लचक षटक तुम्ही पाहताय. आतापर्यंत 10 बॉल त्याने डिलिव्हर केल्यात. या आजच्या रात्रीचा दिवसाचा जर विचार केला सर्वाधिक मोठं षटक फेकलं होतं सिद्धी कॉलेज संघाचा गोलंदाज अर्थातच मनीष मळवीनं. एकंदरीत 12 बॉल त्याने हाताळले होते त्या षटकामध्ये. समीकरण 7 बॉल 21 धावसंख्येची गरज. लोअर फुलटॉस होत्या मध्ये चांगली फिल्डिंग हीच अपेक्षा होती. टीम मेकर सांगाल की येणारा चेंडू चांगला फेकायचा आहे. जरी 2 बॉल वाईड आले असले तरी देखील शेवटचा बॉल अगदी खोलात टाकला. लोअर फुलटॉस आणि स्वतःच्या फोर्थ चेंडू अडवला गेलाय. समीकरण शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत. अगदी 21 धावा प्रवीण पाटील स्ट्राईक खात्यामध्ये. मॅच बनू शकते. वैयक्तिक 49 धावसंख्येवरती केलं प्रवीण पाटील आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 21 धावा मॅच जिंकण्यासाठी अमन ब्रिगेड 11 वल्लभ संघाला. सहा बॉल 21 बनवायचे आहेत. अजूनही मॅच बनली आहे कारण की फ्रेश गोलंदाज 5 वापरायचे आहेत त्यामुळे नौका गोलंदाज तुम्हाला काढावा लागेल. 6 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. एका संघ देखील चिंतेच्या
पाप मध्ये की गोलंदाज कोणता वापरावा, कारण की समोर प्रवीण पाटील आहे, तो वैयक्तिक 49 धावसंख्येवरती खेळतोय आणि 6 बॉल 21 बनवायचे आहेत टीम अमन ब्रिगेड वलभ संघाला, तर एका बाजूने 6 बॉल 21 रोखायचे आहेत टीम गावदेवी एककाटपाडा संघाला मैदानावरती. जिशांच्या षटकामध्ये एकूण धावा आल्या, त्यामध्ये पाहिलं 2 षटकार आणि एकंदरीत 9 बॉलवरती 1 चौकार, एकंदरीत 11 चेंडूंचं त्यानं षटक हाताळलं. 6 बॉल 21 ची गरज आहे, 6 बॉल 21 बनवायचे आहेत. अगदी तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये धावसंख्येची लई लूट तुम्हाला पाहायला मिळाली, कारण की प्रवीण पाटीलची बॅट त्या ठिकाणी बोलली होती. 6 बॉल 21 बनवायचे आहेत. प्रवीण पाटील स्ट्रायक एंड वरती अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती मयूर भोईर, अपकमिंग यंग टॅलेंट आहे, एक नवदूत युवा गोलंदाज तुम्ही पाहताय. एका बाला सांगायचं सामोरे एक सिनियर खेळाडू आहे प्रवीण पाटील, प्रेशर असेल मयूर भोईर वरती. 6 बॉल 21 रोखायचे आहेत. पहिला बॉल सुरेख लाईनला लेंथ होती, परंतु लेग स्टिकच्या बाहेर पर्यंत इशारा करता इट्स अ वाईड बॉल. टप्पा अचूक होता, परंतु दिशा जर पहिली चुकीची होती, लेग स्टिकच्या बाहेर जाणारी ही लेंथ आणि पंचाने लगेच दर्शवलं इट्स अ वाईड बॉल. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. प्रेशर प्रेशर दबाव असेल गोलंदाजावरती, तितकंच दबाव आहे प्रवीण पाटील वरती, कारण की 49 धावसंख्या त्याने एकवटल्यात. आकुडापे चेंडू या ठिकाणी चांगला फडका, पूल अँड सक्सेस कधी पाहू शकाल. 50 कंप्लीट, वैयक्तिक अर्धशतक पटकावलाय प्रवीण पाटील. एकदा बॅट वरती करायचे प्रवीण पाटील. काय खेळ तुम्ही दाखवला मॅच मध्ये, संघर्षमय योद्धा. आणि योद्धा कसा असावा, तर योद्धा प्रवीण पाटील सारखा असावा. अगदी कठीण परिस्थितीमध्ये संघाला सावरत असताना टोकलाय षटकार. आता 5 बॉल 14 धावसंख्येची गरज आहे. मॅच बनली, मॅच आली. एकदा वलपकर जोरदार टाळ्या प्रवीणसाठी. सामना आवडला असेल, प्रवीण पाटीलची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर त्या जोरदार टाळ्या प्रवीण पाटीलसाठी होऊन द्याच. काय बॅटिंग त्याने केली मैदानावरती. 5 बॉल 14 धावसंख्येची गरज. असं वाटलं होतं की 83 मोठी धावसंख्या, त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना देखील एका पाच संघाला देखील आता मात्र घाम फोडलाय फलंदाजी करत असताना वलभ संघानं. 5 बॉल 14 धावसंख्येची गरज. सरळ बॅटने खेळल्या, धाव घेतील का नाही, नकार दिलाय प्रवीण पाटीलनं. आता प्रवीण पाटील जास्तीत स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवेल. शेवटचे 4 बॉलचा सामना प्रवीण पाटील एकटा करेल यातील मात्र शंका नाही. 4 बॉल 14 धावसंख्येची गरज आहे. आणि वारंवार आम्ही विनंती करतोय, कोणीही आतमध्ये जाऊ नका. कोणत्याही संघ सामना जिंको तर कोणत्याही प्रेक्षकाने आतमध्ये जायचं नाही. 4 बॉल 14 धावसंख्येची गरज आहे. 14 धावा 4 बॉल. मयूर भोईर सज्ज आहे, बॅटच्या आतल्या भागात चेंडू टाकतोय, चेंडू मागे निघून जातोय. अगदी शॉर्ट टर्मॅनला कोणती धाव नाहीये. आता मात्र प्रेशर पुन्हा एकदा वलभ संघावरती आलाय. दबाव निर्माण केला पुन्हा एकदा प्रवीण पाटील वरती. गोलंदाज मयूर भोईरनं पहिल्या बॉलवरती जरी षटकार आला असला तरी देखील मी कमबॅक करू शकतोय सांगत असताना मयूर भोईर कोणती प्रेशर न घेता अगदी नॅचरल गोलंदाजी, नॅचरल जो अँगल आहे आपला तो गोलंदाज या ठिकाणी दाखवत असताना 3 बॉल 14 धावसंख्येची गरज. निर्णायक चेंडू, हा बॉल या मॅच मध्ये सामना फिनिश करून जाईल दोन्ही संघांसाठी. अगदी इम्पॉर्टंट बॉल आहे. सोडून दिलाय इशारा करायचा पंचायतचा वाईड बॉल. आउट साइड ऑफ स्टंप खूप मोठा वाईड बॉल आहे आणि इथे मात्र तुम्ही पाहताय अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होत असताना तुम्ही पाहताय. आणि स्पर्धा नियम तुम्हाला सांगतोय कंपल्सरी चेसिंग, आणि या ठिकाणी कंपल्सरी धावसंख्या चेस करायची आहेत. 3 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. 2 षटकार 1 सिंगल धाव मॅच फिनिश करून दाखवेल टीम अमन ब्रिगेड 11 वलभ संघासाठी. परंतु एखादा डॉट बॉल या ठिकाणी जर डॉट बॉल आला तर मॅच फिनिश करून दाखवेल एका संघासाठी. येणारा बॉल या मॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि तो बॉल फेकतोय मयूर भोईर मैदानावरती. सामना करतोय प्रवीण पाटील. 3 बॉल 13. मॅच बॉल तर हवेमध्ये फ्लाय झालाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाईल का. दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी ती पाहताय अशा प्रकारची धाव नाहीये आणि स्ट्राईक चेतन पाटीलच्या खात्यामध्ये राहील यातील मात्र शंका नाहीये, कारण की धाव घेत असताना दोन्ही एंड धाव गती तुम्हाला धाव सोडावी लागते. परंतु पहिले तर चेतन पाटील जागेवरती होते आणि मंगेश गायकवाडने चांगली हुशार त्या ठिकाणी दाखवली. चेंडू हातातून सोडला नाहीये, त्यामुळे एकच धाव या बॉल वरती मिळेल. आता 2 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल 2 षटकार सामना फिनिश होऊ शकेल टीम वलभ संघासाठी.
अजूनही मॅच संपली नाही. काय संघर्ष दाखवला मॅच मध्ये. 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. मयूर बोरचं खरं तर कौतुक करावं लागेल. एक युवा गोलंदाज वापरण्यात आला होता, परंतु काय गोलंदाजी त्यांनी केली या मॅच मध्ये. 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक मध्ये चेतन पाटील आहे. चला टाइम जास्त घेऊ नका. आता टीम एका बाला संघ तो स्पीडली केला आपण. मॅच भरपूर चांगली रंगली. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच तुम्ही रंगताना पाहताय. जर या बॉलवरती मोठा फटका आला ते 1 बॉल 6 धावसंख्या समीकरण राहील, परंतु येणारा चेंडू चांगला डिलिव्हर केला तर निश्चित मजबूत स्थितीमध्ये असेल टीम. एक काटपाडा संघ मैदानावरती. चांगला चेंडू फेकी केला, पॅड वरती आदळलाय आणि याच्यामध्ये काय घडेल. या बॉल वरती मिळेल फक्त 21 धाव. आता शेवटच्या 1 बॉल वरती 11 धावसंख्येची गरज आहे. मी म्हणेन असा सामना देखील रंगला होता. अर्थातच तुम्ही पाहताय याच मैदानावरती पिसारवे आणि त्यांच्या विरोधात संघ पंच लेखबाचा इशारा करतात. अर्थातच पिसारवे आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ तुम्ही जर पाहिला गेला तर 1 बॉल शेवटचे 1 बॉल होते 11 धावसंख्येची गरज होती आणि त्यावेळेस बिम्मारला चेंडू फेकी केला होता आणि शेवटचे 1 बॉल होती 4 धावा आल्या होत्या. परंतु असे काही चुका घडतील का पुन्हा एकदा पाहावं लागेल. मयूरपूर असे काही चुका करेल हे वाटत नाहीये, कारण की ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत गोंदाजी केली आहे त्याच्यावरती प्रेशर होतं. प्रथमतः तो गोंदाजी करतोय आणि ते करत असताना अगदी यशस्वीरित्या त्याने गोंदाजी हाताळली आहे. 1 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. सामोरे फलंदाज प्रवीण पाटील आहे. चांगली फाईट केली प्रवीण पाटीलनं. चांगला स्ट्रोक आणि शेवटच्या बॉलवरती आला षटकार, काही हरकत नाही, परंतु संघर्ष जबरदस्त. सामोरे संघाला देखील घाम पडला होता. प्रवीण पाटीलची फलंदाजी क्रीडमध्ये हार जीत होत असते, परंतु हारला पण वाघासारखे लढला. एवढाच म्हणेन प्रवीण पाटीलसाठी, कारण की हरता समोरच्या संघाला जिंकण्यासाठी तुम्ही घाम फोडला होता. एवढा चांगला संघर्ष तुम्ही या मॅच मध्ये केला आणि जबरदस्त क्रिकेट तुम्ही दाखवला आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. भलेही तुम्ही मॅच 4 धावसंख्येने हारलात, परंतु तुमचा संघर्ष अगदी डेफिनेटली खूप चांगला होता या मॅच मध्ये. तर हार्दिक टीम एकरबार संघ टीम हाडलक, अमन ब्रिगेड वल्लभ संघ हाडलक. तर अभिनंदन टीम एकरबार संघ, चांगला खेळ तुम्ही दाखवला आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मुवमेंट जातोय ज्यानं अतिशय चांगली खेळी केली आहे या मॅच मध्ये. यस, नो डाऊट मंगेश गायकवाड ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं अगदी 24 धावसंख्येची इनिंग देखील साकारली होती. त्यानंतर गोंदाजी करत असताना 14 धावा देत असताना विकेट जरी मिळाला नाही, पण विरोधी संघाला कमी धावसंख्येवरती रोखलं होतं. तर या मंगेश गायकर सामन्याचा सामनावीर. अतिशय चांगली फाईट प्रेक्षकांना